फास्टर फेणेचा रणरंग. लेखक भा. रा. भागवत. फास्टर फेणेला गुरु भेटतो. नेफातून हिंडताना दूर हिमालयाची बर्फाच्छादित शिखरे ढगांची स्पर्धा करताना दिसतात. जरा अलीकडे वृक्षाच्छादित डोंगरांच्या काठाकाठाने पांढऱ्या वाटा गेलेल्या दिसतात आणि त्याच्याही अलीकडे तराई नावाचा कुरणाचा प्रदेश आढळतो. त्या कुरणातून नुकताच बाहेर पडून तो पहा, कोणीतरी मुलगा डोंगराच्या कडेकडेने पायवाटेवरून धावतो आहे. कुणीतरी कशाला, तुम्ही त्याला ओळखलेच असेल. आपला बालमित्र बनेश उर्फ फास्टर फेणे येतो. पण बने आज तितका फास्ट धावताना दिसत नाहीये. एकतर त्याच्या 2 हातात 2 जड बंदूक आहेत आणि गळ्यात फराळाच्या पिशवीचे लोढणे आहे. शिवाय त्याच्या घोट्याची जखम उलून तिच्यातून रक्त वाहते आहे. तवांगच्या दक्षिणेला G7 ठाण्यावर झालेल्या घनचक्कर लढाईचे वर्णन तुम्ही वाचलेले आहेच. त्या लढाईत फास्टर फेणेने स्वतः भाग घेतला होता. आपले जवान शौर्याने लढले होते, पण अखेरीस त्यांना ठाणे सोडून माघार घ्यावी लागली होती. इकडे दैववशात बन्या एकटाच मागे पडला होता. पण त्यांनी शत्रूकडच्या 2 शिपायांची हाडे ती पण दैववशात खिळखिळी केली होती आणि मग त्यांना तसेच कोकलत ठेवून तो त्यांच्या बंदुकांसकट पळाला होता. शत्रूची नजर चुकविण्यासाठी तो मुद्दामच गवतात शिरला होता आणि आता मैल 1.5 मैल धावल्यानंतर मगच तो थांबला. अजून त्याचा पाठलाग करीत कोणी आले नव्हते. बहुत करून त्या ठाण्यावर चिन्यांचे फार सैनिक नसावेतच. जे मुठभर असतील ते आपल्या जखमी मित्रांची शुश्रूषा करण्यात गर्क झाले असावेत. त्या पोरट्याकडे लक्ष देण्याइतका त्यांना वेळच मिळाला नसावा किंवा तशी त्यांना गरज वाटली नसावी. बन्याच्या अंगात आता हुशारी आली होती, पण घोट्यातून रक्त वाहत होते. म्हणून तो डोंगराकडेच्या एका झाडाखाली थांबला होता. आपल्याकडच्या निरगुडीसारखी एक वनस्पती या भागात उगवते. तिचा पाला चोळून जखमेवर लावतात हे बन्याला माहीत होते. त्याने तसली वनस्पती ओरबाडून घेतली. तिचा रस जखमेवर पिळून तो पाय दाबीत बसला. थोड्याच वेळात त्याला झणझणून बरे वाटले. मग तो विचार करू लागला की आता काय करायचं. काळोख पडायला आला होता. तेव्हा रात्र कुठेतरी काढणे भाग होते. पण तहान लागलेली होती आणि जवळपास पाणी नव्हते. परत खाली उतरून जावे तर एखाद्या ओढ्याचे पाणी कदाचित मिळाले असते. पण अंधाराच्या कातर वेळेला त्या दलदलीत उतरणे धोक्याचे होते. आणखी वर चढत जावे तर झाडे खूप होती. तूण, देवदार नि साल वृक्षांचे शेंडे निळ्या आकाशात त्याच्याकडे डोकावून पाहत होते. त्या निबिड जंगलात सर्प, चित्ते नि तरस सुद्धा असतील. तिकडे जाण्यापेक्षा या पायवाटेने पुढे जाऊन एखादे गाव लागते का ते पाहावे हेच बरे. नुकताच पावसाळा येऊन गेला होता, त्यामुळे वनश्री फुललेली होती. दुथरपा रंगबिरंगी फुलांचे निसर्गतः बनलेले वाफे दिसत होते. त्यात आपल्या खंडाळ्या लोणावळ्याला न आढळणारी कितीतरी विलायती फुले होती. ती पहा, गुलाबी रंगांची सुंदर फुले. दिसण्यात नाजूक असली तरी नाव खूप रानदांडगं आहे त्यांचं. इम्प्रेस गार्डनमध्ये वाचलंय आपण. काय बरं, रोडोडेंडॉन. हा, फास्टर फेणेला त्या नावाची नेहमीच खूप गंमत वाटे. आता तो एकटा होता, तरी आपल्याशी हसला. इतक्यात करून तुपकन त्याच्या डोक्यात काहीतरी पडले. ते उंबर होते. बन्याने वर पाहिले तर एक खार मागच्या पायांवर उभी राहून त्याच्याकडे वळून पाहत होती. बन्याचे तिच्याकडे लक्ष जाताच ती तुडुतुडू शेंड्याकडे पळाली. बन्या हसला आणि उगाचच एक खडा उचलून त्याने वर मारला. तो त्या खारीला लागणे अर्थातच शक्य नव्हते. एकतर ती केव्हाच पळाली होती आणि बन्याचाही नेम हुकून खडा दुसऱ्याच एका झाडावर आपटला होता. तिथे तो तिसऱ्याच कोणा प्रेक्षकाला लागला असावा, कारण किरकिच अशी चिडकी आरोळी त्याच्या कानावर पडली आणि लगोलग जोरात भिरकावलेले पेरू एवढे फळ त्याच्या डोक्यावर आपटले. ओय करीत बन्याने ते खाली वाकून उचलले आणि खिशात घातले. जरा पुढे जाऊन त्याने त्या झाडाकडे पाहिले. लिंबाच्या पानांसारख्या चिवट हिरव्या पानांची एक डहाळी बाजूला करून एक पांढऱ्या तोंडाचे काळे माकड त्याच्याकडे पाहत होते. सॉरी लंगूर दादा, फास्टर फेणे सलाम करून म्हणाला आणि पुढे सटकला. खिशातले हिरवे कच्चे फळ काढून त्याने त्याच्याकडे पाहिले. फळाची असली जात त्याने कधीही बघितली नव्हती. कसले बरे फळ असावे हे. आणखी 100 एक पावले Sample complete. Ready to continue?